आता आपण पुढची ओळ चालू करणार आहोत। या क्रीम कलर मोत्यामध्ये आपला तंगूस आहे, बाहेरच्या साईडने आहे, त्यामुळे इथे आपण जे 3 मोती घेणार आहोत सुरुवातीचे ते 2 निळे घ्यायचेत आणि एक हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे। असे हे 3 मोती घेतले। आता त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी ही सुई काढून घेतली। आता इथे हे आपण क्रीम कलरचे मोती घ्यायचे 2। इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा। इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, एक आणि 2। आता इथे आपल्याला जे 2 घ्यायचे त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि परत एक हा निळा घ्यायचा आहे। म्हणजे ह्या निळ्याच्या इथे आता आपला अजून एक निळा मोती आहे। आणि आता इथून पुढे आपण हे सगळे शेवटपर्यंत 2 निळे घेऊन ही ओळ आता आपण पूर्ण करणार आहोत। परत 2 निळे, एक आणि हा 2। ह्या मोत्यातून सुई, अशी ही मी शेवटपर्यंत निळ्याने विणून घेणार आहे, निळ्या मोत्यांनी। इथे आपली ही ओळ पूर्ण झाली, पूर्ण निळ्या मोत्यांनी मी ही विणून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला नवीन ओळ चालू करायची आहे, त्यासाठी आपण हे 3 निळे मोती घ्यायचे, 1 2 3। 3 निळे मोती, परत 2 निळे, दोन निळे, एक आणि 2।
2 निळे. विणताना सेम विणायचं आहे, फक्त मोत्यांचा रंग आपण बदलत जाणार आहे. दोन निळे परत. आता इथे एक क्रीम कलर आणि एक निळा असे 2 मोती घ्यायचे. या मोत्यातून काढून घ्यायची सुई. या मोत्यात वरती आली. आता इथे वरती आहे तंगूस आणि आता आपल्याला इथे ही अशी पूर्ण निळे मोती यायला पाहिजेत, म्हणून पहिला एक निळा मोती घेतलाय आणि एक क्रीम नंतर घेतलाय आणि मग ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून अशी सुई काढून घेतली. आता तंगूस खालच्या बाजूने आहे आणि आपल्याला आता वरच्या बाजूने निळा मोती हवा आहे, त्यामुळे पहिला क्रीम आणि नंतर निळा असे 2 मोती घालून घेतले. इथे परत वरच्या बाजूने तंगूस आलाय, म्हणून इथे पहिला निळा आणि मग एक हा क्रीम असे 2 मोती घेतले. आणि आता इथे आपल्याला ही ओळ पूर्ण करायची आहे, संपवायची आहे म्हणजे. तर इथे आता आपण हे 2 निळे मोती घेणार आहोत आणि ह्या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घेणार आहोत. इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथून पुढच्या ओळीला आपण या मोराची मान बनवायला घेणार आहोत. आता पुढची ओळ विणताना आपण ही 1 2 3 4 आणि 5 निळे मोती सोडून द्यायचे आणि इथून विणायला सुरुवात करायची. तुम्ही इथे हा तंगूस तोडू पण शकता आणि इथे डायरेक्ट घेऊ शकता, किंवा असं प्रत्येक मोत्यातून पास करून तुम्ही असं तिथपर्यंत आणू शकता. तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही करू शकता. 1 2 3 4 हा 5वा आहे. 5 सोडून द्यायचेत आपल्याला आणि 6व्या मोत्यात आपल्याला ही सुई घेऊन जायचंय. आता ही अशी 6व्या मोत्यात इकडून सुई आलेली आहे. 1 2 3 4 5 मोती सोडले. 6व्या मोत्यात बाहेरच्या बाजूने असंही आपला तंगूस आलेला आहे. तर इथे आता ही पण आपण सगळी निळ्या मोत्यांनीच विणायची आहे, त्यामुळे आता इथे 3 निळे मोती घ्यायचे. 1 2 आणि हा तिसरा. 3 निळे मोती घेतले आणि नेहमीसारखंच विणत जायचे. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने अशी ही सुई काढून घेतली. या मोत्यातून आणि या मोत्यात
इथे परत 2 निळे मोती, 1 आणि 2. वरून खाली, उजवीकडून डावीकडे, खालून वरती. परत हे 2 निळे मोती, दोन निळे, दोन निळे. आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली आपण. इथे ही आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता ही पुढची ओळ आहे, ही पण आपण निळ्या रंगाच्याच मोत्यांनी विणून घ्यायची पूर्ण. हे 3 निळे मोती, परत 2 निळे मोती, परत 2 निळे मोती, आणि इथे परत 2 निळे मोती. 2. तर इथे आपण हे एवढंच विणायचं. 1 2 3 4 चौकोन आपले झाले पाहिजेत. आधीच्या ओळीमध्ये 1 2 3 4 5 आहेत चौकोन. आता वरच्या ह्याला 1 2 3 4च चौकोन विणायचे आणि ही ओळ आपली इथेच संपवायची. आता इथे आपण नवीन ओळ चालू करतोय. तर इथे 3 निळे मोती घ्यायचे, 1 2 आणि हा तिसरा निळा मोती घ्यायचा आहे. परत 2 निळे मोती, 1 आणि 2 या मोत्यातून ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत आपण 2 निळेच मोती घ्यायचे. 1 आणि 2. इथे आपली ही अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. इथे 1 2 3 4 चौकोन होते खालच्या ओळीत. आता वरती आपण 3च घेते, 1 2 आणि 3. आता इथे आपण पुढची ओळ घ्यायची विणायला. या मोत्यात आतल्या बाजूनी तंगूस आहे.
आता इथे आपण हे 3 मोती निळेच घ्यायचे, 1 2 3. आता इथे परत 2 निळे मोती घ्यायचे, 1 आणि 2. या मोत्यातून सुई काढून घेतली इकडे. आता इथे पण अजून एक ओळ संपली. तर आता 1 2 3 आधीच्या ह्याच्यात चौकोन होते, त्याच्यावर आपण 1 आणि 2 हे चौकोन विडून घेतले. आता पुढची ओळ करायची आपल्याला. आता इथे आपण परत हे 3 निळे मोती घेणार आहोत, 1 2 आणि 3. 3 निळे मोती, त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढणे. या मोत्यातून आणि या मोत्यातून. इथे परत 2 निळे, 1 आणि हे 2 निळे, आणि आता ह्या मोत्यात आपण सुई अशी खालून वरती काढून घेतली. आणि इथे आता आपण परत 3 निळे मोती घेणार आहोत, 1 2 3 निळे मोती घेतले. आणि आता त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे या मोत्यामध्ये बाहेरच्या बाजूने टंगूस आहे. तर इथे आता आपण काय करायचं, जे पहिले 3 मोती घेणार आहोत त्यातला हा एक निळा मोती घ्यायचा आहे आणि हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि त्याच मोत्यातून अशी सुई आपण काढून घ्यायची. आणि हा जो कडेचा मोती आहे त्याच्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची निळ्या मोत्यातून. आता आपल्याला ह्या दिशेने वाढवायचं आहे, त्यामुळे मग आता आपण इथे 3 3 मोती घेत जायचे. 1 2 आणि 3 हे 3 निळे मोती घेतले आणि त्याच ह्या निळ्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यातून आडवी आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची अशी. म्हणजे इथे परत वरून खालच्या दिशेनेच आपली सुई आहे. इथे आता परत आपण 3 निळे मोती घ्यायचे, 1 2 आणि हा 3 हे 3 निळे मोती घेतले. त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली. इकडे आता असं वाढत चाललंय. आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. परत ह्या मोत्यात खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे परत 3 निळे मोती घ्यायचे, 1 2 आणि हा तिसरा निळा मोती.
परत खालून वरच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून ह्या मोत्यात अशी आपण ही सुई आणलेली आहे. म्हणजे आता हा जो मोती आहे इथला, इथे आपली सुई आहे. आता इथे आपण हे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 2 आणि हा 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. परत सेम विणायचे. ह्या मोत्यातून आपण अशी ही सुई खाली काढून घ्यायची. तर आता इथे हे जे आहे हे आपलं वाढवून पूर्ण झालेलं आहे. तर आपली सुई आता इकडच्या मोत्यात आणायची, कारण इथून पुढे आपल्याला ही ओळ इकडे पुढे आपल्याला विणायची आहे. म्हणून मग आपण असेच ह्या मोत्यांमधून अशी पास करून सुई आपण पांढऱ्या मोत्यात, क्रीम कलरच्या मोत्यात आणणार आहोत. ह्या मोत्यातून क्रीम कलरच्या मोत्यातून आणि ह्या निळ्या मोत्यात आपण इथे ही सुई आणलेली आहे. आता इथे 2 मोती घ्यायचे, त्यातला एक निळा घ्यायचा आहे आणि हा एक क्रीम कलरचा. असे हे 2 मोती मी घेतलेले आहेत. या मोत्यातून सुई काढून घेतली, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घेतली. इथे आता परत 2 निळे मोती, 1 आणि हे 2, आणि ह्या निळ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यात सुई घ्यायची काढून. अशी इथे आपली ही अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे आपण पुढची ओळ विणणार आहोत. तर इथे जे आपण 3 मोती घेणार आहोत, त्यातले आता आपण 2 निळे मोती घ्यायचे, 1 आणि 2. हे 2 निळे मोती घेतले आणि एक हा क्रीम कलरचा मोती घेतला. तर ह्या मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत. आता इथे आपण एक लाल मोती घ्यायचा आहे आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. परत ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता ह्या लाल मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि हा 2. या क्रीम कलरच्या मोत्यातून अशी डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. परत ह्या लाल मोत्यातून, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घ्यायची. इथे आता परत 2 निळे मोती घ्यायचे, 1 आणि हा 2.
या क्रीम कलरच्या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घेतली. इथे आपली ही अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता ही जी पुढची ओळ विणायची आपल्याला, तर आता आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यामध्ये आपल्याला हा तंगूस घेऊन जायचा आहे. आता ह्या मोत्यात आपला तंगूस वरून खालच्या दिशेने आहे. तर आता ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून आपण अशी सुई काढून घ्यायची, या लाल मोत्यात न्यायची आणि मग ह्या क्रीम कलरच्या ह्याच्या मोत्यामध्ये आपली सुई आलेली आहे. आता इथे आपण जे 3 मोती घेणार आहोत ना, त्यातले हे 2 निळे मोती घ्यायचे आणि एक हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा असा, आणि ह्याच क्रीम कलरच्या मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची. या मोत्यातून, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून. आता इथे आपण शेवटी हे 2 मोती निळे घालणार आहोत, 1 आणि 2. हे असे आपले मोराचं डोकं तयार झालेलं आहे. आता इथे आपण त्याचे तुरे बनवायचे, तुरे लावायचे ह्याला मोत्यांचे. ते कसे लावायचे ते मी सांगते. आता हा तुरा बनवताना हा जो मोती आहे कडेचा, हे 1 आणि 2 मोती आहे, त्यांच्यामध्ये आपला इथे तंगूस आहे. तर इथे पहिल्यांदा आता आपण एक निळा मोती घेणार आहोत आणि हे 4 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत असे, आणि एक लाल, एक हिरवा आणि एक लाल असे हे 3 मोती घेतले. म्हणजे इथे पहिल्यांदा एक निळा घेतलाय, 4 क्रीम कलर, एक लाल, एक हिरवा आणि एक लाल. आता हे 3 मोती आहेत हे सोडून द्यायचे आणि ह्या 4 आणि हा जो निळा मोती आहे आपण घातलेला, त्या सगळ्या मोत्यांमधून अशी सुई आपण खालच्या दिशेने काढून घ्यायची. असा हा आपला इथे एक आलाय तुरा. आता ह्या साईडने ह्या मोत्यामध्ये मी सुई आणलेली आहे. हा जो इकडचा मोती आहे त्याच्यात सुई आणली आहे. तर त्याच्यात पण आता आपण असंच ओवायचं, फक्त आता निळा नाही घ्यायचा, डायरेक्ट 4 क्रीम कलरचे घ्यायचे, एक लाल, एक हिरवा आणि परत एक लाल असे 3 मोती घ्यायचे. हे 3 मोती सोडून द्यायचे आणि ह्या 4ही क्रीम मोत्यातून अशी ही सुई आपण काढून घ्यायची. आता आपल्याला हा जो मोती आहे ना, ह्या मोत्यामध्ये आपल्याला आता ही सुई घेऊन जायची आहे. तर मग आता मी अशी फिरवून नेते. आणि आता हा जो मोती आहे याच्यामध्ये अशी आतून बाहेरच्या दिशेने मी ही सुई काढून घेतली. इथे पण आपल्याला आता हे असे 4 मोती घ्यायचे क्रीम कलरचे, एक लाल, एक हिरवा आणि परत एक हा लाल मोती घेणार आहे. 3 मोती घेतले, हे 3 सोडून द्यायचे आणि ह्या 4 क्रीम कलरच्या मोत्यातून सुई अशी खाली काढून घ्यायची.
अशा. तर हा आपला तुरा तयार झालेला आहे मोराचा. आता इथे आपण हा दोरा आपण तोडून टाकायचा आहे. अशी गाठ मारून घेतली. परत एक 2-3 मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घ्यायची. परत एक गाठ मारून टाकायची, म्हणजे हे आपले तंगूस नंतर सुटून येत नाही. आणि इथे हा दोरा आपण तोडून टाकणार आहोत. अशा प्रकारे हा आपला मोर पूर्ण झालेला आहे. हा मस्त त्याचा हा तुरा आहे, चोच आहे, हा लाल डोळा आहे, हा पिसारा आहे. असा हा एक आपला सुंदरसा मोर तयार झालेला आहे. असे मी हे 2 मोर तयार करून घेतलेले आहेत. हे तुम्ही वॉल हँगिंग म्हणून पण वापरू शकता किंवा ताटाभोवतीचे महिरप म्हणून सुद्धा हे वापरू शकता. माझा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.